या कॅमेऱ्याचं फीड हे फक्त पोलिसांना घेता आलं पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये प्रायव्हेट लोक घेऊन मग त्याचा जो गैरउपयोग करतात तो करण्यात येऊ नये। तर त्या संदर्भात निर्देश आपण तेव्हाच दिले, त्याची काही नियमावली आपण तयार करतो। आणि शेवटी या सगळ्या पब्लिक प्लेसेस आहे, या प्रायव्हेट प्लेसेस नाही। रेस्टॉरंट हे पब्लिक प्लेस आहे, त्यामुळे कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारचा कॅमेरा लावण्याचे अधिकार किंवा ते निर्देशित करण्याचे अधिकार आपल्याला आजही आहेत। त्यानुसार आपण ते लावायला सांगतो, कारण शेवटी दोन्ही बाजू याला आहेत। जसं आता पुण्यामध्ये आता आपण कडक केल्यानंतर त्या ठिकाणी पब्स वगैरे मध्ये आत जाताना आता त्याचा पुरावा पाहतात, म्हणजे तो 18 वर्षाचा का 21 वर्ष काय असतं आपल्याकडे, त्याच्यावर आहे की नाही। त्या ठिकाणी या कॅमेऱ्यातनं हे देखील मॉनिटर होणार आहे की त्यांनी अंडर एजला काही सर्व्ह केला आहे का, हे देखील मॉनिटर करता येईल। अर्थात हे काही रोज आपण पाहावं लागत नाही, पण एक त्याचा डिटरंट असतो। आणि दुसरं, जेव्हा माहिती असतं की अशा प्रकारचं फीड आहे जे कधी पोलीस आपल्याकडनं घेऊ शकतात, डिटरंट म्हणून त्याचा फायदा होतो। कारण उद्या कोणी तक्रार केली की नाही इथे अंडर एजला दारू दिली जाते, तर आपण कशाच्या आधारावर कारवाई करायची। त्यामुळे आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे आणि त्याचे नियम आहेत की त्यांनी फीड 3 महिने ठेवायची, 3 महिन्यामध्ये कधी पोलिसांनी मागितली तर ती फीड त्यांनी द्यायची। असे जे काही नियम आहे त्या नियमाच्या अंतर्गतच त्याला काही जन्मभर ती फीड ठेवायची नाहीये। त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आपल्याला कायदा सुव्यवस्था ठेवायची असेल तर काही डिटरंट्सची आवश्यकता आहे।